जय भीम मित्रांनो, मी किशोर कांबळे यूट्यूब चॅनल के क्रिएशन प्रेझेंटेड आपणा सर्वांसमोर घेऊन आलो आहे एक छोटासा व्हिडिओ। माता रमाई यांची 126वी जयंती आपणा समोर सादर करत आहेत, आपण अवश्य पाहावी। माता रमाई यांच्या जयंतीसाठी आम्ही सर्वजण इथे आलेलो आहोत। उपस्थित बघा, इथे आमची सर्व संस्थेचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत। विजयांकू जय भीम करा साहेब, जय भीम करा, जय भीम जय भीम। काय बघा इथला माहोल बघा, माता रमाई स्मारकाचा माहोल बघा, जयंतीचा उत्सव बघा। आता हे आमचे भीमराव आहेत, हे आमच्याला व्हिडिओ शूटिंग करतील। पुढील कारभार आम्ही त्यांच्याकडे देत आहे। माता रमाई स्मारक साल हे किती वो भाग्यवान। 1898 साल हे किती वो भाग्यवान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। हर्षात दंग झाले वो बारशात। भिकू रुक्मिणी हर्षात दंग झाले वो बारशात। वणंद गाव घे नाचू लागला गोवुनी बेभान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाई यांच्या जयंतीनिमित्त तिथे पेढे वाटपाचा कार्यक्रम होता, पेढा दिलेला आहे। कोहलीमधून आमचे बरेचसे मित्र या ठिकाणी माता रमाई यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। दयानंद कांबळे, जाधव, सुखाची रास आली हर्षाची घेऊन आस। ही सुकन्या सुखाची रास आली हर्षाची घेऊन आस। गाव कुताच्या राहून बाहेर देई मनाला जाण। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान। रमाबाईचा जन्म झाला वाटा साखर पान।
जमला गाव भागीरथी हे ठेवलं नाव बारशाला हो जमला गाव मी किशोर कांबळे. जय भीम. जय भीम. मी ज्ञानेश्वर डेंगळे. मनोज पवार. जय भीम. दयानंद कांबळे. जय भीम मित्रांनो. बुद्ध एक जीवन मार्ग या संघटनेच्या वतीने आज आम्ही सर्व कार्यकर्ते या संस्थेचे सभासद सर्वजण आम्ही इथे उपस्थित आहोत. गेल्या वर्षी आम्ही वनंदगावी स्मारकाला भेट दिली होती. या दिवशी रमाबाईंचे 126व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहेत. तर माझं असं मत आहे की जयंतीबद्दल शुभेच्छा देणार आहेत आमचे. जय भीम मित्रांनो. हे आमचे बुद्ध एक जीवन मार्ग या संघटनेचे भीमसेन जाधव. थोडक्यात शुभेच्छा द्याव्यात जयंतीनिमित्त. जय भीम. आज आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि माता रमाई वरळीतलं स्मारक आहे. या स्मारकाला आम्ही सर्वांनी भेट दिलेली आहेत. तर माता रमाई यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थोडक्यात मनोगत आमचे व्यक्त करत आहेत विजय अंकुश साहेब. बघा मग हे टाकलं मी. शुभेच्छा शुभेच्छा द्या. आता आवाज कमी आहे, पटकन बोला. दयानंद. हे आमचे दयानंद कांबळे साहेब. समाजाचं दुःख आपल्या पदरात घेऊ आणि आपलं सुख समाजाच्या त्यांच्या 126व्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना बुद्ध एक जीवन मार्ग या संस्थेमार्फत हार्दिक शुभेच्छा. मनोज पवार हे थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. जयंतीविषयी काय तुमची मनात इच्छा आहे आणि लोकांकडून काय अपेक्षा आहे की रमाईंच्या जयंतीनिमित्त काय केलं पाहिजे लोकांनी? मनोज पवार. हां. त्यागमूर्ती माता रमाई यांची आज 126वी जयंती. त्यानिमित्ताने मी भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमच्या बहुजन समाज पार्टीचे धडाडीचे कार्यकर्ते विधानसभा अध्यक्ष महासचिव बहुजन समाज पार्टीचे भरपूर कार्यरत कार्यकर्ते ज्ञानेश्वर डेंगळे साहेब थोडक्यात रमाईच्या जयंतीविषयी आपले मनोगत व्यक्त करतील. जय भीम. मी ज्ञानेश्वर डेंगळे. त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना प्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही एक जीवन मार्ग या संघटनेच्या वतीने वरळी येथे माता रमाबाईच्या भेट देण्यासाठी आलेलो आहे. नांदण नांदण होत रमाचं नांदण 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 होत रमाचं नांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण नांदण नांदण होत रमाचं नांदण. Thanks for watching.
this video.